सांगली जिल्हा कारागृहात गांजा ओढणारे तिघे कैदी मिळून आलेत। औषध गोळ्यांच्या रिकाम्या पाकिटाची चिलीम करून सचिन बाबासो चव्हाण, किरण लखन रणदिवे आणि सम्मेद संजय सावळवाडे हे गांजा ओढणाऱ्या तिघा कैद्यांची नावे आहेत। यांच्यावर सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। फिर्यादी सूर्यकांत पांडुरंग पाटील वय 56 हे सुभेदार असून ते सांगली जिल्हा कारागृह वर्ग 2 मध्ये ड्युटीवर हजर असताना 29 मार्च रोजी सकाळी 10:15 वाजता ड्युटीवरील हवालदार बबन पवार, शिपाई हनुमंत पाटणकर आणि फिर्यादी असे कैद्यांच्या बरेकमध्ये राऊंड घेत होते। यावेळी बंदी सचिन चव्हाण, किरण रणदिवे आणि सम्मेद सावळवाडे हे बैरेक क्रमांक 3 चे संडास बाथरूम मध्ये संशयितरित्या गांजा ओढीत असताना मिळून आलेत। त्यांची अंग झडती घेतली असता सचिन चव्हाण यांच्या कब्जात औषध गोळ्यांचे रिकामे पाकिट गोल गुंडाळून त्याच्या आत गांजा भरून चिलीम सारखे तयार करून अर्धवट जळलेल्या स्थितीत मिळून आले। म्हणून फिर्यादीने तिघा कैद्यांच्या विरोधात सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय।